नमस्कार, मी अनिल पुजारी, माहिती अधिकार संघर्ष समितीचा कार्यकर्ता, निर्भय महाराष्ट्र पार्टीचा कार्यकर्ता व भारतीय दलित महासंघाचा कार्यकर्ता। आज रविवार कसबा सांगाव या गावचा बाजार असतो। त्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते। बाजार आपण बघू शकताय। एक दुर्दैव असा आहे की या कसबा सांगावच्या बाजारामध्ये पावसाळ्यामध्ये राड होऊ नये यासाठी बाजार कट्टे बांधण्यात आलेले आहेत। हा बाजार कट्ट्याचा बोर्ड बघा। या बाजार कट्ट्याच्या बोर्डावरती असं लिहिलेलं आहे की जागतिक बँक अर्थसहाय्यित आठवडी बाजार विकास कार्यक्रम। या कार्यक्रमासाठी जवळपास 25 लाख रुपये लागलेले आहेत। या 25 लाख रुपये मध्ये 2000 म्हणजे 10 ते 15 वर्षापूर्वी हे बाजारकट्टे बांधण्यात आलेले आहेत। या बाजारकट्ट्यावरती बाजारातले व्यापारी न बसता त्या बाजारकट्ट्याचा उपयोग फक्त खेळण्यासाठी आणि केर कचऱ्यासाठी होताना दिसत आहे। इथे बघा, हे बाजारकट्ट्याची अवस्था बघा। बाजारकट्ट्याला 30 लाख रुपये 25 लाख रुपयेचा निधी खर्च करण्यात आला आहे। 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। आणि ही बाजारकट्ट्याची अवस्था आहे। ही अवस्था आहे बघा बाजारकट्ट्याची। बाजारकट्ट्यावरती बाजारच भरला जात नाही, मग हे बाजारकट्टे बांधले कशासाठी? हा प्रश्न सगळ्यांच्या मध्ये उद्भवत आहे। हा बाजार बघा, बाजारकट्टा सोडून मैदानामध्ये बाजार भरला जातोय, पण बाजारकट्ट्यावरती लोक बसत नाहीत। याचं नेमकं कारण काय? अशी परिस्थिती आहे। हे बघा, इथं केर कचरा आहे, व्यवस्था व्यवस्थित नाही आहे, त्यामुळे व्यापारी या बाजारकट्ट्यावरती बसत नसतील। किमान प्रशासनाने बाजारकट्ट्यावरती बसण्यासाठी व्यवस्था जरी करून दिली तर ती बाजारकट्ट्यावरती बसतील आणि पावसाळ्यामध्ये जो चिखलाचा वगैरे त्रास होतोय तो होणार नाही। पण या ठिकाणी अशी परिस्थिती दिसत नाही। आपण बघू शकता, हा किती मोठा बाजार भरलेला आहे। ही बाजार बघा आणि ही कट्ट्यांची दुरावस्था बघा। ही अशी परिस्थिती आहे। त्यामुळे याकडे कोण याबाबत कोणी प्रश्न निर्माण करणार का की ही परिस्थिती अशीच चालू राहणार? तिथं हा पाण्याचा हौद देखील बांधलेला आहे त्यामध्ये, पण तिथं कधी पाणी नाही, काही नाही। की स्वच्छतागृह, त्या स्वच्छतागृहामध्ये एवढं किचकाट आहे की तिथं जे येणारे व्यापारी आहेत ते स्वच्छतागृहाचा वापर कसा करतील हे तुम्ही बघा। ही अवस्था आहे। हे बघा, हे एवढं किचकट आहे इथं की लोकांना सहजासहजी जाणणं शक्यच नाही। मग इथली स्वच्छता करण्याची जबाबदारी कोणाची आहे? पण ती का केली जात नाही? त्या बाजारकट्ट्यावरती लोकांना का बसवलं जात नाही? यामुळं हे आपल्या लक्षात यावं यासाठी हा आजचा व्हिडिओ करण्यात आलेला आहे। इथं बघा, ही पाण्याची टाकी आहे। इथं पाण्याची टाकी बघा। हे बघा, नादुरुस्त अवस्थेत आहे। इथून कनेक्शन जोडलेलं आहे, त्यामुळे येथील स्वच्छता करून नागरिकांना व्यवस्था करून देण्यात यावी, हे असं माझं तरी मत आहे। बाजारकट्ट्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने व्हावा ही अपेक्षा आहे। नसेल तर मग बाजारकट्ट्याला जे 30 लाख रुपये लागलेले आहेत ते जनतेचे पैसे की वाया गेलेले आहेत असं मी म्हणतो। आपण पाहिलं का, त्या ठिकाणी ही अशी परिस्थिती आहे। या परिस्थितीमध्ये जे जनतेचे पैसे वाया जात आहेत याला जबाबदार कोण? त्यामुळं याच्यावरती लोकांनी सुद्धा आवाज उठवावा असं माझं मत आहे। धन्यवाद।
अरे देतो नाही 5 मिनिट देतो नाही लवकर जरा हे वाढेल 1-2 मिनिट लाईव्ह केली फिनिश विना